सध्या मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे। रमजान महिन्यामध्ये रोजे केले जात आहेत। अर्थात महिनाभर दररोज रोजा करण्याची इच्छा असूनही काही जणांना अडचणी उद्भवतात। कोणी आपला आजारी कुटुंब सदस्य वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात असतो, तर काही विद्यार्थी वसतिगृहात किंवा स्वतंत्र भाड्याच्या खोलीत राहतो। रुग्णालयात रुग्णासोबत राहणारे निकटचे नातेवाईक किंवा वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजे करण्यासाठी पहाटे ठराविक वेळेत सहेरी म्हणजे न्याहारी करण्याची व्यवस्था उपलब्ध नसते। अशा गरजूंसाठी पंजाब तालीम भागातील जरिया फाउंडेशनने संपूर्ण रमजान महिन्यामध्ये ठरलेल्या वेळेत पहाटे रोजेदारापर्यंत सहेरी करण्यासाठी लागणारे खाद्यपदार्थ पोहोचवण्याची सेवाभावी उपक्रम हाती घेतला आहे। रमजान महिन्यात दररोज पहाटे ठराविक वेळेपर्यंत रोजा करण्यापूर्वीचे खाद्यपदार्थ खावे लागतात, त्याला सेहरी असे म्हणतात। तर दिवसभर निर्जल रोजा करून सायंकाळी सूर्यास्त होताना इफ्तार सोडावा लागतो। रोजा करण्यासाठी रुग्णालयात रुग्णांना नातेवाईकांना पहाटे ठरलेल्या वेळेत खाद्यपदार्थ उपलब्ध होणे शक्य नसते। तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह रस्त्यावरील प्रवाशांनाही याच अडचणींना सामोरे जावे लागते। अशा गरजू मंडळींना रोजा करण्यासाठी दररोज पहाटे ठरलेल्या वेळेच्या आत खाद्यपदार्थ संबंधित व्यक्तीपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी जरिया फाउंडेशनने सेवा कार्य चालू केले आहे। खाद्यपदार्थामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ, 2 चपाती किंवा ज्वारीची भाकरी, भात, 200 मिलीलिटर दूध, केळी, खजूर, पाण्याची बाटली याप्रमाणे डबाबंद ताजे आणि गरम खाद्यपदार्थ तेवढ्याच तत्परतेने पोहोचवले जातात। सध्या दररोज पहाटे 2 ते 6 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर असलेल्या 170 व्यक्तींना या सेवेचा लाभ होत आहे। पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून जरिया फाउंडेशन यांच्या वतीने गरजू जे पेशंटचे नातेवाईक आहेत व हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी यांना सकाळचे सैरीचं उपक्रम जरिया फाउंडेशनच्या वतीने आम्ही घेत आहोत। हा उपक्रम विनामूल्य आहे। आता स्टार्टिंगला आम्ही सुरुवात केली तेव्हा 90 डबे चालू झाले, आता 170 डबे जातात रोज। रमजान के पवित्र महीने की शुरुआत हो चुकी है और जरिया फाउंडेशन पंजाब तालीम सोलापुर इनके जानिब से जो सहरी का इंतजाम रहता है ये फाउंडेशन के जानिब से किया जा रहा है। सुबह में सहरी के लिए होटल कुछ खाने का इंतजाम नहीं रहता है, इसलिए जरिया फाउंडेशन ने यह जिम्मेदारी उठाई है पूरे सोलापुर शहर लेवल में। और दूसरी बात बोलने का है बोले तो हमारे यहाँ पर शुरू में पहले 90 डब्बे होते थे, अभी तकरीबन 170-180 डब्बे हो रहे हैं। सुबह में कैसा रहता है, होटल वगैरह नहीं रहते, पार्ट में फजर के टाइम में डब्बे वगैरह का इंतजाम नहीं होता घर में, और रिश्तेदार कोई बीमार है, कोई पेशेंट है, या फिर हॉस्टल में रहने वाले बच्चों के लिए जो तकलीफात आती है उसको मद्देनजर रखते हुए जरिया फाउंडेशन पंजाब तालीम के जानिब से ये उपक्रम रवाने में आ रहा है। और सुबह फजर के टाइम में तो सबको पता है कि तकलीफ होती है, कुछ मिलता नहीं, कुछ नहीं, तो हमारे पूरी जरिया फाउंडेशन पंजाब तालीम की टीम जहाँ कहीं से भी फोन आता है तो वहाँ पर अपना डब्बा जरिया फाउंडेशन का पहुँच जाता है। इसमें कम से कम लगभग 60-70 लोग काम कर रहे हैं। या जरिया फाउंडेशन का इथून आहे ना, जरिया फाउंडेशन तर्फे सगळे डबे आणि सगळे 4 पासून सुरुवात होती, सगळे देण्यात येतं। तुमच्या हॉस्पिटल किंवा हॉस्टेल शाळेच्या मुलांसाठी, हॉस्पिटलमध्ये नातेवाईक ते असते ती आजारी लोकांचे त्यांना देऊन येतो आमचे पोरं घेऊन। आणि रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड तिथं पण पोच करतो। हॉटेलमध्ये थांबणार आहे आणि कुठं पण असा हॉटेलमध्ये लॉजमध्ये राहणारे लोक आहेत मुक्कामीला आलेले, त्या लोकांसुद्धा देण्यात येते। हे सगळ्या ते आमचे जरिया फाउंडेशन तर्फे हे सगळा खर्च उचलून सगळे कॉन्ट्रिब्युशन करून आम्ही देत असतो। या वर्षापासून चालू केले। जरिया फाउंडेशनचे प्रमुख तौसीफ सौदागर यांनी याबाबत अधिक माहिती दिली। मैं माह रमज़ान की सभीयों को मुबारकबाद देता हूँ। जरिया फाउंडेशन की जानिब से जो सहरी का इंतज़ाम किया गया है हॉस्टल में पढ़ने वाले बच्चों विद्यार्थियों को और हॉस्पिटल में रहने वाले रिश्तेदार नातेवाईक के लिए,
और जो सफ़र में है, जो ट्रेन से बस से सफ़र करते हैं, उनके लिए हमने शहरी का इंतज़ाम रखा है। और हम शहरी में जहाँ से हमको फ़ोन आता है, हम वहाँ तक जाकर टिफ़िन डब्बा दे देते हैं। और शहरी के इंतज़ाम में हम 2 केले और दूध 2 सेमेन और 2 चपाती राइस वेज और नॉनवेज में दिया जाता है और खजूर दिया जाता है। और ये जो खर्चा कर रहे हैं मतलब फाउंडेशन की जानिब से और दरिया फाउंडेशन और पंजाब टाइम से एक कॉन्ट्रीब्यूशन करके इसको पूरा खर्चा दिया जा रहा है। या सेवा कार्यासाठी संस्थेचे स्वयंसेवक रात्रीपासूनच तयारी करत असतात। तत्पूर्वी फळे, भाजीपाला, मसाला, चिकन, अंडी, दूध याची जमवाजमव केली जाते। पोहोचवलेले डबे दुपारी परत आणले जातात। या सेवेत सलीम शेख, सलमान शेख, सलमान खान, समीर मुजावर यांच्यासह 50 तरुणांचा सहभाग आहे। स्वतःच्या पदर खर्चाने हे सारे तरुण स्वयंसेवक कार्यरत आहेत। उल्लेखनीय बाब म्हणजे हे स्वयंसेवक ही इबादत करीत असताना स्वतः रोजा करण्यास, नमाज पठण करण्यास विसरत नाही। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।